श्लोक 20. गुणाने तान तीत्यंत्रीन देही देह समुद्भवात जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. अर्थ: देहधारी ज्ञानी या देहापासून उत्पन्न होणाऱ्या 3 गुणांचे अतिक्रमण करून जन्म, जरा, जरा म्हणजे म्हातारपण, व मृत्यू यांच्या दुःखापासून विमुक्त होऊन मोक्षाचा अनुभव घेतो, अमरत्व किंवा अमृत तत्व प्राप्त करतो. इथे मोक्षाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला देहाचा त्याग करायची गरज नसते, तर याच देहात राहून अशा प्रकारचा मोक्षाचा अनुभव तो साधक घेऊ शकतो. विवरण: सत्व, रज, तम हे त्रिगुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले असून प्रकृती निर्मित सर्वच गोष्टी या त्रिगुणात्मक आहेत. मानवी देह हा सुद्धा त्रिगुणात्मकच आहे. हे 3 गुणच आपल्याला देहात बांधून ठेवतात. वरती श्लोक 5 मध्ये हा विचार आलेला आहे. यामुळे प्राणी जन्म घेतो, म्हणजेच देहनिर्मितीचे कारण हे 3 गुणच आहेत. त्यांनी देही देह समुद्भवान असं सुद्धा म्हटलेलं आहे. आपण देहालाच मी असे मानतो आणि त्यामुळेच जन्ममरणाचे बंधनात हा आत्मा अडकतो. भगवंत सांगत आहेत की परमात्मा या त्रिगुणांच्या पलीकडे आहे, म्हणून या त्रिगुणाला ओलांडून जर पलीकडे गेलं तर मग जन्म, मृत्यू, जरा, दुःख या सगळ्यापासून आपल्याला मुक्त होता येते व पुन्हा या त्रिगुणात्मक देहात यावे सुद्धा लागत नाही. मुक्त झालेला आत्मा अमृत अशा ब्रह्माला जाऊन मिळतो. येथे अमृत याचा अर्थ मृत्यू टाळणारे स्वर्गलोकीचे पेय असा नाही, तर अमृत म्हणजे नाश न पावणारे, मृत्यू नसलेले तत्व, जे एकच एक अमृत अविनाशी असे आहे, ते म्हणजेच ब्रह्म. त्याला प्राप्त करणे, त्यात लीन होणे हाच खरा मोक्ष आहे. या 3 गुणांपासून मुक्त होण्यासाठी मी म्हणजे देह नाही ही गोष्ट समजून घेऊन हळूहळू एक एक गुणापासून आपली मुक्तता प्रत्येकाने करून घ्यायला हवी. या प्रत्येक गुणाचा एक एक विशेष आहे आणि तो म्हणजे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा आणि अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुण जरी चांगला असला तरी त्याने प्रगती साधता आली तरी सुद्धा तो एक गुणच आहे. त्याचे योगाने चांगला जन्म मिळतो, पण जन्म मृत्यूपासून त्याची सुटका होत नाही. यासाठी आपण या गुणाच्या अधीन न होता त्यांना आपल्या अधीन करावे, त्यांच्यावर प्रभुत्व मिळवावे, ज्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढू शकते. मग त्या अखंड शक्तीचा आपल्याला अनुभव येतो आणि हा अनुभव म्हणजेच अमृत तत्वाची प्राप्ती होय. हीच ईश्वर प्राप्ती असून त्यामुळे आपले जन्म मरण चुकते असे भगवंत सांगत आहेत. येथे केलेला सर्व उपदेश प्रकृती पुरुष ही दोन्ही भिन्न आहेत असे समजून केलेला आहे आणि याचे एक कारण सुद्धा असं आहे की साधकाला हे ज्ञान सुलभपणे देता यावे, त्याला ते सहज आकलन व्हावे. खरे तर सत्व, रज, तम हे गुण क्षर प्रकृतीचे आहेत. प्रकृती ही पुरुषाची शक्ती आहे. तिच्यापासून शक्तिवान म्हणजे पुरुष कधी वेगळा असत नाही किंवा तो भिन्न सुद्धा असत नाही. हे दोघे तसे एकत्र व एकच असल्यासारखे असतात, म्हणूनच हे 3 गुणसुद्धा पुरुषापासून भिन्न नसतात. येथे दाखविलेला भेद हा बुद्धिगम्य आहे, वस्तुगम्य नाही. अर्थात पुरुषापासून हे भिन्न नसलेले गुण पुरुषावर मात्र सत्ता गाजवू शकत नाहीत, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायला हवे. भगवंत असे अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.